सगळं दोन्ही महत्वाचं आहे. दोन्ही राऊसाहेब अग्रलेखातनं महापौरांसाठी वाटतेल ते असं म्हणत तुम्ही भाजपवरची टीका करत असताना मनसेलाही घरचा आहेर दिल्याचं बघायला मिळालं. त्याच्यावर आपण बोलू नंतर. काल परवा मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त एक सांस्कृतिक वैचारिक कार्यक्रम पार पडला आणि सरसंघचालक डॉक्टर आदरणीय मोहनराव भागवत यांनी एका मोठ्या समुदायाला संबोधित केले. संघाची 100 वर्ष होणं ही आनंदाची गोष्ट आहे. ऐतिहासिक असेल, प्रेरणादायी असेल, पण आमच्यासाठी ही सदैव आनंदाची गोष्ट राहिली की संघासारखी एक संस्था सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी काम करते. पण तो संघाच नाही. काल आम्ही संघाच्या प्रमुखांचं भाषण ऐकलं. संघाच्या त्या कार्यक्रमाला अनेक लोक निमंत्रित केले होते. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातले मान्यवर होते. त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिल्यावरती आम्हाला धक्का बसला. भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल म्हणजे किती ढोंग आणि पाखंड आहे. मग ते म्हणजे असं आहे की आम्ही पाहिलं की गायक अदनान सामी हा सरसंघ चालकांबरोबर बसून चहा पितोय किंवा काय ब्रेकफास्ट करतोय, काही जे असेल ते. सरसंघ चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रणं दिली त्यांनाही माहीत नसावं की सरसंघ चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती, अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामीचे वडील अरशद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते, त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि 1965च्या युद्धामध्ये, भारत पाक युद्धामध्ये या अरशद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय? एक नटी होती बाजूला, ती म्हणली आय लव्ह भागवत, मला भागवत फार आवडतात. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या एफ-16 प्रमाणे बनवल्याचा आरोप आहे, तुरुंगात होतो. ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिकडे होते. कदाचित सरसंघ चालकांना हे माहीत नसेल की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटीस असलेले नटवर्य, सगळे नटनट्या, बँका बुडवणारे लोक, यांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय. तर आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे, पण हे चित्र पाहिल्यावरती संघामुळे भाजपला आजचे दिन आले असं ते म्हणाले. पण देशाला आजचे दिन आलेले नाही. त्याला जबाबदार संघ आहे. त्याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला आजचे दिन आले
पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला. याची जबाबदारी सरसंघ चालकांनी घ्यायला. ज्या पद्धतीनं ट्रेड डील झालेलं आहे, सरसंघ चालक असं म्हणत होते त्यांच्या लेक्चरमध्ये, आमच्या अटी आणि करार शर्तीवरती अशा प्रकारचे करार व्हायला पाहिजे, तसे झालेले नाहीये. प्रेसिडेंट ट्रम्पच्या अटी शर्तीवरती आम्ही शरणागती पत्करली. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत, जे संघाचे प्रचारक होते, त्याच्यामुळे देश जो अमेरिकेचा गुलाम झालाय त्याची जबाबदारी संघानं स्वीकारली पाहिजे. असे असंख्य प्रकार आहेत. चारित्र्याच्या गोष्टी केल्या. गुणवान आणि गुणवंतामुळे देशात परिवर्तन होईल असं संघ चालक म्हटले, स्वागत आहे. पण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, व्यभिचारी, बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यांमुळे देशात कोणतं सामाजिक परिवर्तन होणार आहे? याविषयी जर सरसंघचालकांनी जर आम्हाला मार्गदर्शन केलं असतं या देशाला, तर आम्ही त्यांच्या ऋणात राहिलो असतो. सावरकरांच्या भारतरत्नाबद्दलही बोलले की भारतरत्नाचा सन्मान वाढेल जर सावरकरांना तो दिला तर. मग का देत नाहीत? त्यांचं सरकार आहे. तुमची तर मागणी आहे अनेक वर्षांपासून. नाही, मग संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी, जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे, ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही? हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला हवा. मागच्या काही वर्षांपासून सरकार आहे, मग हा का विचारला जात नसता? काय, भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सध्या आम्ही जो संघ पाहिलेला आहे तो बाळासाहेब देवरसांचा, म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा, आणि रज्जू भैयांचा हा संघ आम्ही पाहिला. आम्ही त्यांच्या पायांना चरणस्पर्श करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. या दोन्ही सरसंघचालकांच्या सुदर्शन यांनाही आम्ही भेटलेलो आहोत. ते मातोश्रीवर सुद्धा आलेले आहेत. बाळासाहेब देवरसांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही अनेकदा गेलेलो आहोत मुंबईत. त्याच्यामुळे आम्ही जो संघ पाहिला, अनुभवला, तो आज दिसत नाही. हे कालच्या त्यांच्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास, पाकिस्तानचे लुकआउट नोटीसवाले, जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही. ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक माहीत नसेल. शाहरुख खानना बोलवलं नाही. शाहरुख खानचे आजोबा, बरं का, लेफ्टनंट जनरल शाहनवाज मला वाटतं त्यांचं नाव, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आझाद हिंद सैन्याचे सेनापती होते. हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टीने. पण अदनान सामी वगैरे जे लोक आहेत, व ज्या नटनट्या ज्यांचं लुकआउट नोटीस आहे फ्रॉड आणि पॉर्न फिल्म्स बनवल्याबद्दल, हे संघ परिवाराच्या दृष्टीनं नवीन राष्ट्रभक्त आणि राष्ट्रवादी आहे. राऊत साहेब, तुम्ही आता ट्रेड डीलचा उल्लेख केला बोलताना, ट्विटही तुम्ही काही वेळापूर्वी त्या अनुषंगाने केलेला आहे. पियुष गोयलांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांना कुठलाही तोटा होणार नाहीये. ते खोटं बोलतायत. तुमच्याकडनं म्हणजे विरोधी पक्षाकडनं चुकीची माहिती. ते पियुष गोयल हे व्यापारी आहेत. ते व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांवरती विश्वास ठेवता येत नाही. राऊत साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची मागच्या काही काळापासून चर्चा, तुम्ही म्हणाले होते की माझ्या कानावरती एकत्र येण्याची माहिती आलेली होती. सयाजी शिंदे जे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते झालेले आहेत, काही दिवसापूर्वी त्यांनी प्रवेश केलाय. त्यांनी म्हटलं की माझ्यासमोरही एकदा अशा पद्धतीची चर्चा. ठीक है, महाराष्ट्र बोलो हिंदी में क्या है, बोलिए. सर, महाराष्ट्र देखिए, कल परसों मुंबई में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को 100 साल जो हो गए, शताब्दी वर्ष है, उनके बारे में एक अच्छा कार्यक्रम हुआ नेहरू सेंटर में. और सरसंघ चालक मोहनराव भागवत जी ने समाज के बड़े तबके को, विविध क्षेत्र के मान्यवर आए थे, उनको संबोधित किया है. उसके बाद जो फोटो हमने देखे, हमने भी उनका भाषण सुना. सरसंघ चालक है, भाषण सुनना चाहिए, उनके विचार क्या है.
लेकिन उनके बाद जो हमने पब्लिक जो सामने बैठे थे, जो मंच पर बैठे थे, सलमान खान को बुलाया मंच पर। सलमान खान कब से संघ स्वयंसेवक बन गया? मोदी आने के बाद लोग डर के मारे संघ स्वयंसेवक बनने जा रहे हैं। झंझट नहीं चाहिए बाबा, पंगा मत चाहिए, चलो जाओ, बुलाया है जाइए। तो मैं पूछना चाहता हूं आरएसएस के हमारे नेताओं से कि क्या सलमान खान को तो अपने मंच पर बुलाया, क्या और भी मुस्लिम समुदाय को संघ के दरवाजे खुले हो गए हैं? उसकी स्पष्टता होनी चाहिए, ये पहली बात है। दूसरी बात है कि उनके आसपास जो फोटो हमने देखी, जो लोग बैठे थे, उसमें एक अदनान सामी थे। वहां से भागकर, पाकिस्तान से भागकर वो हिंदुस्तान में आए। उसके पिताजी एयरफोर्स में थे पाकिस्तान के, और 1965 के भारत पाकिस्तान युद्ध में अदनान सामी के पिताजी ने, अब्बा ने भारत पर बॉम्बिंग किया था। पठानकोट का जो एयरफोर्स का उसका ऊपर बॉम्बिंग किया था, और उनको अपने बगल में लेकर हमारे सर संघ चालक बैठे थे। शायद उनको ये इतिहास मालूम नहीं होगा। दूसरे बहुत से एक्ट्रेसेस थी जिसके ऊपर लुकआउट नोटिसेस है, भ्रष्टाचार के आरोप है, पोर्न फिल्म बनाने के आरोप है। ऐसे बहुत से लोग हैं। मैं शाहरुख खान को ढूंढ रहा था, मुझे शाहरुख खान नहीं दिखे, क्योंकि संघ और भाजपा के लिए शाहरुख खान राष्ट्रभक्त नहीं है, इसलिए उनको नहीं बुलाया। राष्ट्रभक्ति क्यों नहीं है? उनके ग्रैंडफादर, लगता है लेफ्टिनेंट जनरल शहनवाज खान, वो आजाद हिंद फौज के सेनापति रहे, तो उनका परिवार राष्ट्रभक्त है, देश के लिए कुर्बानी दी है। मुझे जावेद अख्तर जी भी नहीं दिखे। इतने बड़े बड़े लोगों को आपने बुलाया, जावेद अख्तर दिखने चाहिए थे। जावेद अख्तर के अंकल, काका भी अंडमान में थे, काले पानी में वीर सावरकर के साथ वहां एक सजा भोग रहे थे। तो ये जो दुगलापन है, आप बताएंगे कौन राष्ट्रभक्त है, कौन राष्ट्रद्रोही है? ये जो पाखंड है, ये मुझे कल के उनके शताब्दी वर्ष के कार्यक्रम में दिखा। मोहनराव भागवत जी ने बहुत सी बातें की है, सामाजिक परिवर्तन की, चारित्र की। कौन सा चारित्र? पूरे देश भर के भ्रष्टाचारी, गुंडे, बदमाश, व्यभिचारी, बलात्कारी जिस पार्टी में लेकर सत्ता बनाने के लिए कुछ भी करते हैं, उनसे आप चारित्र की अपेक्षा कैसे करते हो? और ये सब आपके लोग हैं, संघ परिवार के लोग हैं ना। तो अगर मार्गदर्शन, संबोधन करना है तो प्रधानमंत्री को करिए, गृहमंत्री को करिए, राज्यों के मुख्यमंत्री को करिए। जिनका आपका कोई संबंध नहीं है, ऐसे लोगों को बुलाकर आप क्या दिखाना चाहते हो? दिखाइए, करिए। संघ की वजह से भी बीजेपी को अच्छे दिन आए हैं। संघ की वजह से बीजेपी को अच्छे दिन आए, क्योंकि लाखों स्वयंसेवक ये सरकार लाने के लिए जी जान से मेहनत करते हैं। बीजेपी के पास कार्यकर्ता नहीं है। अगर आए हैं अच्छे दिन बीजेपी को, लेकिन बीजेपी की वजह से भारत के अच्छे दिन चले गए। भारत बदनाम हो गया, भारत झुक गया, भारत गुलाम हो गया अमेरिका का। उसकी जिम्मेदारी मेरे हिसाब से सरसंघ चालक मोहन भागवत जी ने लेनी चाहिए, क्योंकि खुद कहा है कि हमारी वजह से भाजपा सत्ते पे है। अगर सत्ता में है तो सत्ता में क्या कर रहे हैं? देश को गुलाम बना रहे हैं, किसान आत्महत्या कर रहे हैं, हाँ, अपराध बढ़ गए हैं, राजनीति का अपराधीकरण हो गया, एपिस्टन फाइल जैसी बातें सामने आ रही है। तो उसके लिए जिम्मेदार फिर सरसंघ चालक मोहनराव भागवत उनको क्या, ठीक है, देख लेंगे हम, देखेंगे। थैंक यू।